आणि ते महायुतीचा नक्कीच झेंडा हा महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या आधी काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व घटक पक्ष यांनी आजपर्यंत काय विकास केला, मग रखडला का? संपूर्ण कोल्हापुरात जर विचार केला तर शिवसेनेला चांगलं वातावरण यावेळी असं बोललं जाते, पण दुसरीकडे असं बघितलं की सीट वाटपावरून काहीसे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. ते आता कसं होतं की एका प्रभागात 4-4 जण लोक इच्छुक होते, त्यामुळं काही प्रमाणात नाराजी होती, पण ती नाराजी थांबलेली आहे. आता बघितलं तुम्ही की बावड्यासारख्या ठिकाणी आमचा कृष्णा लोंढेसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तो आज निवडणूक लढवतो आणि चांगला आघाडीवर आहे. मंगलताई साळुंखे ह्या आमच्या महिला आघाडीच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्या आहेत. असे बरेच कार्यकर्ते आहेत, हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि त्यांना शिवसेनेनं उमेदवार आहे. नाराजी नक्कीच थोड्या प्रमाणात होती की आता तुम्ही आमच्याच आमदार साहेबांच्या इथं निलेश अंकारे ही सुद्धा काही प्रमाणात नाराज होते, पण त्यांनी मोठ्या मनानं परत त्यांची नाराजी दूर झालेली आहे आणि ते कालपासून प्रचारात सक्रिय झालेले आहेत. असे होते, पण ते त्यांची जी नाराजी ती थोपवण्यात आणि त्यांना मनवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि ते आता सर्व नाराज जे कार्यकर्ते होते ते आमच्याबरोबर प्रचारामध्ये सक्रिय आहेत. सत्यजित जाधव यांचा प्रभाग बदलून प्रभाग क्रमांक 11 देण्यात आला, तर तेथील काहीशी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. नाही, काही तिथं पण काही टेक्निकल गोष्टी, कारण भाजपचा दक्षिण हे तिथं दक्षिणचे आमदार माननीय अमल माडिक साहेब आहेत, त्यामुळं तो जो प्रभाग होता तो मला वाटतं की मागचे जयश्री जाधव वहिनी आणि ते भाजपमधलेच त्या तिथून नगरसेविका होत्या, त्यामुळे तो प्रभागच भाजपकडे होता, त्यामुळे भाजपवर तिथं हक्क सांगितला. आणि तरी आमचे तिथं उमेदवार हे कौसर पठाण हे आमच्या महिला आघाडीच्या उमेदवार आहेत, तिथंसुद्धा चांगले. आणि सत्यजित जाधवांना मग प्रभाग क्रमांक 11 जे त्यांचं मूळ म्हणजे त्यांचे काका संभाजी जाधव असतील, त्यांनी 2 वेळाला या भागातून निवडणूक लढवलेली आहे, पलीकडच्या भागातून निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांचा प्रभाव जाधव कुटुंबियांचा आणि शिवसेनेचा या प्रभागात हिंदुत्वाची मतं ही या प्रभागात भरपूर आहे. त्यामुळे सत्यजित जाधवांना पक्षाकडून सांगितले की ही निवडणूक तुम्ही प्रभाग क्रमांक 11मधून लढवा आणि चांगलं वातावरण आहे. कालची जर काय रॅली तुम्ही बघितली, आम्ही वारी वसाहत गंजीमळ आणि मंगळवार पेठेतला जो भाग आहे त्या ठिकाणी जे फिरलो तो खरोखर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. प्रामुख्यानं लाडक्या बहिणी म्हणजे महिलांचा जो प्रतिसाद आहे तो वाखाणण्याजोग आहे आणि महिला आघाडीनं लाडक्या बहिणींनीच या प्रभागाची निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि ते महायुतीचा नक्कीच झेंडा हा महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. ओंकार जाधव स्वतः लढवत आहेत. हां, नाही, ते पण एक चांगले तरुण उमेदवार आहेत, म्हणजे फुटबॉल खेळाडू आहे आणि ते स्वतः राहायला नेहरू नगरमध्ये आहेत, त्यामुळं त्या भागातसुद्धा म्हणजे माननीय त्यांचे वडील जे आहेत संभाजी जाधव हे मंगेशकर नगर महालक्ष्मी नगर या भागात त्यांनी नगरसेवक आणि नगरसेवक असताना त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. दुसरे आमचे त्या भागात नियाज खान आहेत, तर ते नियाज खाननीसुद्धा चांगले विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे, ते सुद्धा शिवसेनेतूनच नगरसेवक होते. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आणि आमच्या तिकडं वटकर असतील आणि आमचे प्रसाद उगवे हे उमेदवार आहेत, त्यांनी पण हे सामाजिक काम त्यांचं चांगलं आहे, त्यांनी पण त्या भागात त्यांना मानणारे चांगला वर्ग आहे. जातीची काही समीकरणं आहेत ती जुळून 100% येणार आणि तिथंसुद्धा चांगला प्रतिसाद ओंकार जाधवच्या माध्यमातून किंवा नियाज खान यांच्या या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत घराघरात चिन्ह सर्व पोचलेले आहेत आणि महायुतीचा तिथंसुद्धा विजय नक्की होणार हे 100% मी सांगतो. माजी आमदार चंद्रकांत जाधव आणि जयश्री जाधव यांच्या केलेल्या कार्याचा कुठेतरी तिथे फायदा होतो? नाही, नक्कीच, कारण अण्णांचं व्यक्तिमत्व हे समाजकारणातून पुढं आलेलं आहे. म्हणजे अण्णांच्या नंतरसुद्धा आम्ही टॅगलाईन सर्व या भागातली होती की अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी, मग ती अजून जबाबदारी संपलेली नाही आहे. कारण अण्णांचंच ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य, त्या दुर्दैवानं अण्णांना जो कार्यकाल मिळाला 2-2.5 वर्षाचा त्याच्यामध्ये कोरोना आला आणि कोरोनामध्येच त्यांचं दुःखद निधन झालं. तर त्याच्यानंतर जयश्री वहिनी आल्या, मग ते अनपेक्षित होतं त्यांना की त्या आमदारकीला आहे, पण त्यांच्याकडनं जेवढं काम करता येईल त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि या जाधव कुटुंबियांच्या सर्व या सामाजिक कामावरच आपण ही निवडणूक लढवतो आहे. त्यामुळे अण्णांचा प्रभाव असलेलाच हा भाग आहे, कारण या प्रत्येक भागात प्रत्येक घरात अण्णांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि अण्णांनी काय काम केलं होतं हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे त्याचा फायदासुद्धा सतीश जाधव, ओंकार जाधव किंवा आमच्या या महायुतीच्या सर्व उमेदवारांना नक्की होईल. सत्यजित जाधव हे आमदार पुत्र आहेत म्हणून तिथं काहीसा विरोध होईल की नाही? तसं काय नाही आहे की आमदार पुत्र आहेत असं आहे, पण त्यांचा ते युवक उद्योजक आहेत. अण्णांच्या नंतर त्यांचा जो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळला, एक खेळाडू आहेत स्वतः आणि ते कधी म्हणजे आमदार पुत्र आहे ह्या आविर्भावात कधी नसतात. ते म्हणजे सर्वसामान्यात लोकांच्यात मिळून मिसळून राहणारं एक व्यक्तिमत्व आहे.
तरुण उद्योजक ज्याला आपण म्हणू शकतो. मग एक विश्वास आहे की ते ज्यावेळी निवडून जातील त्यावेळी त्यांच्याकडून कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री मी तुम्हाला 100% कारण त्यांचंच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी इतक्या लोकांना रोजगार दिला आहे. चांगले म्हणजे बऱ्याच खेळाडूंना त्यांनी रोजगार त्यांच्या कारखान्याच्या किंवा अन्य माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं तसे एक नेतृत्व हे महानगरपालिकेत जावं जेणेकरून या प्रभागाची विकासाची कामं जी काही रखडलेली आहेत किंवा थांबलेली आहेत ती त्यांच्या माध्यमातून नक्कीच सुरळीत होतील. कोल्हापूर महानगरपालिकेची जर आपण मॅच बघितली तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाचा फेरा सुरू आहे. तर यावर आपलं काय मत आहे? नाही, ते आरोप प्रत्यारोप होत जातील. आता काही जण वैयक्तिक पातळीवर करतायत. आता काही समोरचे जे महाविकास आघाडी जे आहे ते काही पुरोगामित्वाचं आव आणून नेहमी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतात. पण आता त्यांच्याकडूनच काही आमच्याकडे जे मुस्लिम उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जातीवादाचं राजकारण किंवा जातीवाद पसरवला जातो आहे. त्यामुळं खरा चेहरा जो आहे त्यांचा पुरोगामित्वाचा तो बुरखा फाडलेला आहे. त्यामुळं ही निवडणूक मला वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर जेणेकरून जायला पाहिजे. मग त्याच्या आधी काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व घटक पक्ष यांनी आजपर्यंत काय विकास केला, मग रखडला का? कारण आता म्हणतात की मग तुम्ही 4-5 वर्षी होता तर काय केलं? मग एक एवढे वर्षी केलेली घाण जी आहे, एवढे वर्ष जो विकास रखडलेला आहे तो हा 2-4 वर्षात लगेच पूर्ण होण्यासारखं नाही आहे. आणि महायुतीच्या आता या माध्यमातून आमदार आमचे क्षीरसागर साहेब आहेत, अमल माडिक साहेब आहेत आणि जे जिल्ह्याचे नेते मग आंबेडकर साहेब पालकमंत्री असतील, हसन मुश्रीफ साहेब आहेत, खासदार धनंजय महाडिक आहेत, यांच्या माध्यमातून जो निधी यायला सुरुवात झालेला आहे इतका निधी कोल्हापूरसाठी कधीही आलेला नव्हता. म्हणजे तुम्ही आता रंकाळ्याचा विकास बघा, आता रस्त्यासाठी ते बोलत होते तर ते 100 कोटीमधले साधारण 23 ते 25 कोटी निधी आलेला आहे. रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत. कचऱ्यासाठी आम्ही एक नवीन प्लॅन करतो आहे. गार्डन्स जे आहेत कोल्हापुरातले, मग आता मोठमोठे गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये ती चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करून कशी करता येईल. रमणमाळ्यासारखा जो रमणमाळा जो होता त्याचा आजपर्यंत खाजगी वापर झाला, तिथं मिनी रंकाळा कसा करता येईल का त्याच्याबद्दलसुद्धा प्लॅन चालू आहे आणि ते सुद्धा नक्की होणार. आपण क्रीडा प्रबोधनी बघितलं म्हणजे जे ऑलिम्पिकमध्ये जे स्पोर्ट्स इव्हेंट होतात ते इव्हेंट्स याच्यामध्ये कसे डेव्हलप करता येईल याचासुद्धा आम्ही 100% विचार करतो आहे. काही जे रस्ते आहेत ते रस्त्याला म्हणजे हॅपी स्ट्रीटसारखं कसं करता येतील की जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतो आहे. ते स्वच्छ आणि मुबलक पाणी हे घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतं कारण याच्या आधीचं बघितलं तर कामं तशी म्हणावी तशी झाली नाही. पार्किंगचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, या सर्व गोष्टीवर आम्ही विचार करतो आहे. आणि नुसताच विचार नाही तर आता ट्रॅफिक मार्शल असेल, क्लीनअप मार्शल असेल तर त्याच्यावर कसा अभ्यास करून काय करता येईल की लोकांना त्या ट्रॅफिकच्या समस्येपासून दूर जाता येईल. कारण याच्या आधी बघितलं तर हा विचारच कधी झालेला नाही. कारण समस्या सोडून व्यक्तिगत राजकारणावरच जास्त भर झालेला दिसतो आहे. त्यामुळे या समस्यांवरच फोकस करून त्या सोडवायच्या कशा. कारण याच्या आधीच इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, मग तिथं पार्किंगची व्यवस्था का केली गेली नाही, पूर्ण शहराच्या पार्किंगचा विचार का केला गेला नाही, हे याच्या आधीच्या त्या सत्तेत असलेल्या लोकांनी याचा कधी विचार केला नाही. पण इथून पुढं तो विचार केला जाईल. DP प्लॅन आता नवीन होतो आहे, त्याच्या माध्यमातून शहरात असलेले अतिक्रमण किंवा जे रस्ते लहान आहेत ते काय आहेत तर ते मोठे कसे करता येईल याचासुद्धा प्लॅन करायचं सुरू आहे. आणि या सर्व गोष्टी ज्यावेळी महानगरपालिकेत आमची सत्ता होईल त्यावेळी एका टप्प्याटप्प्यानं आपण त्या गोष्टी नक्कीच पूर्णत्वाला घेऊन जाईल.